नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण सुरू करत आहोत रोमन संख्या चिन्ह हा इयत्ता 5वीचा पहिला धडा आहे. त्यातील उदाहरण संग्रह 1. चला तर मग प्रश्न बघूया. बघा पहिला प्रश्न आहे 1 ते 20 या संख्या रोमन संख्या चिन्हे वापरून लिहा. तर आपल्याला 1 पासून 20 पर्यंतच्या संख्या रोमन संख्या चिन्ह वापरून लिहायच्या आहेत. तर मी इथं या या ठिकाणी उत्तर घेणार आहे लगेच. बघा प्रश्न पहिला आहे. आपल्याला काय सांगितलं आहे 1 ते 20 पर्यंतच्या काय पाहिजे तर रोमन संख्या चिन्ह वापरून काय करायच्या संख्या लिहायच्या आहेत. बघा 1 1 ला कसं लिहितात तर असं सिंगल आय, त्याच्यानंतर 2 डबल आय, 3 4 5 त्यानंतर 6 6 ला कसं लिहिणार तर व्ही आय, त्याच्यानंतर 7 व्ही डबल आय, 8 व्ही ट्रिपल आय, त्यानंतर 9 9 ला कसं लिहिणार आय एक्स, त्यानंतर 10 कसं लिहिणार एक्स हे सिम्बॉल वापरतात 10 साठी. पुढं बघा 11 साठी तर एक्स आय म्हणजेच 11. आता 12 साठी एक्स डबल आय, 13 साठी एक्स ट्रिपल आय, 14 साठी जे आपण 4 साठी वापरतो तेच 14 साठी वापरणार, परंतु समोर काय लिहिणार एक्स लिहिणार. बघा 4 साठी आपण आय व्ही वापरलं होतं. त्यानंतर 15 साठी आपण वापरणार एक्स व्ही. त्यानंतर 16 तर बघा आपण जे 6 ला वापरलं आहे, 6 ला काय वापरलं आहे आय व्ही वापरलेला आहे. तर इथं फक्त एक्स समोर लावून एक्स समोर ठेवून काय करणार आपण आय व्ही लिहिणार. आय व्ही एक्स आय व्ही. त्याच्यानंतर 17 ला कसं लिहायचं बरं तर एक्स डबल आय व्ही. त्यानंतर 18 ला एक्स ट्रिपल आय व्ही. आणि 19 ला जे आपण आता 9 ला काय वापरलंय आय एक्स वापरलेलं आहे. आलं लक्षात. मग इथं काय वापरणार आपण एक्स तर प्रत्येक ठिकाणी वापरत आलेलो आहोत. त्याच पद्धतीनं एक्स आय एक्स. त्यानंतर 20 साठी आपण इथं 10 ला आपण एक एक्स वापरलं होतं, तर 20 ला आपण डबल एक्स वापरणार. तर बघा आपलं जे काही पहिला प्रश्न आहे 1 ते 20 पर्यंतच्या रोमन संख्या चिन्ह लिहून दाखवा. तर त्याचं हे योग्य उत्तर आहे. तर हे सर्व लिहून घ्या. त्यानंतर आपण मग दुसरा प्रश्न घेऊया. बघा प्रश्न दुसरा दिलेला आहे. पुढील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा. तर आपल्याला इथं रोमन संख्या चिन्ह दिलेले आहेत. तर त्याचे आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे 1, 2, 3, 4 आपण कसं लिहिता त्या पद्धतीनं आपल्याला लिहायचे आहेत. बघा प्रश्न दुसरा आपण या ठिकाणी सोडवूया. प्रश्न दुसरा आपल्याला काय करायचंय आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहायचं आहे. आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल संख्या चिन्ह किंवा तर आपण इथं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह वापरणार आहोत. तर नंबर 1 ला आहे व्ही, नंबर 2 व्ही डबल आय, नंबर 3 एक्स, 4 नंबर एक्स ट्रिपल आय, 5 नंबर एक्स आय व्ही, 6 नंबर
एक्स व्ही आय, त्यानंतर एक्स व्ही ट्रिपल आय आणि 8 नंबरला आपल्याला आय एक्स तर आय एक्स दिलेले आहे. कुठे आहे मला याच्या शाई टाकून द्या. त्या पोराचं तिला धुई म्हणा. नाही धुवायला ती वरीच आहे. चला तर मग आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा. रोमन अंकात आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. बघा, मगाशीच मी तुम्हाला 20 पर्यंतचे रोमन अंक किंवा संख्या चिन्ह लिहून दिलेले आहेत. रोमन अंकाचे जे काही आहेत त्या पद्धतीने आपण आता काय करणार आहोत, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहिणार आहोत. बघा, तर व्ही म्हणजेच काय आहेत, तर 5 आहेत. त्याच्यानंतर व्ही डबल आय, व्ही सिंगल आय म्हणजे व्ही आय असतं तर ते होते 6, परंतु व्ही इथं डबल आय आहेत त्यामुळे ते आहेत 7. त्याच्यानंतर एक्स म्हणजे 10, एक्स ट्रिपल आय म्हणजेच 13, त्यानंतर एक्स आय व्ही म्हणजेच 14, एक्स व्ही आय म्हणजेच 16, त्याच्यानंतर एक्स व्ही ट्रिपल आय तर या ठिकाणी याचे होतील 18, त्यानंतर आय एक्स म्हणजेच 9. तर अशा पद्धतीने आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहू शकतो. चला तर मग पुढचा प्रश्न घेऊया. तर बघा प्रश्न तिसरा, रिकाम्या चौकटी भरा. तर रिकाम्या चौकटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्यांना काही ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत त्या आपल्याला रोमन संख्या चिन्हामध्ये लिहायच्या आहेत, तर काही ठिकाणी रोमन संख्या चिन्ह दिलेले आहेत आपल्याला संख्या लिहायची आहे. बघा, या ठिकाणी मी तुम्हाला चौकट किंवा बॉक्स बनवून दाखवते. तर दिलेल्या आहेत संख्या आणि रोमन संख्या चिन्ह दिलेले आहेत. बघा 3 ही एक संख्या आहे जी आपल्याला अक्षरात दिलेली आहे. ती आपल्याला काय करायची, रोमन संख्या चिन्हात लिहायची आहे. त्यानंतर या ठिकाणी रोमन संख्या चिन्ह दिलेलं आहे व्ही ट्रिपल आय. तर तुमच्या लक्षात आलंच असेल व्ही ट्रिपल आय कशासाठी वापरतात. त्याचबरोबर 6 ही संख्या दिलेली आहे. आपल्याला काय करायचं आहे, रोमन संख्या चिन्हात लिहायचं आहे. त्यानंतर एक्स डबल आय कशासाठी वापरतात, संख्या बघितल्या किंवा चिन्ह बघितल्या तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर आहे 15 आणि एक्स आय एक्स किती चौकटी आहेत, तर 1 2 3 4 5 6. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. काही ठिकाणी आपल्याला संख्या अक्षरामध्ये लिहून दिलेली आहे. आपल्याला रोमन संख्या चिन्ह दाखवायचं आहे त्याचं. तर काही ठिकाणी रोमन संख्या चिन्ह लिहून दिलेली आहेत. आपल्याला अक्षरामध्ये लिहायचं आहे. तर बघा सुरुवात करूया. तर या ठिकाणी 3 ही संख्या दिलेली आहे. आपल्याला काय करायचं आहे, रोमन संख्या चिन्हामध्ये लिहायची आहे. 3 कसं लिहितात, तर ट्रिपल आय. आलं लक्षात. त्यानंतर व्ही ट्रिपल आय म्हणजेच किती, तर 8. त्यानंतर 6 हे रोमन संख्या चिन्हामध्ये कसं लिहितात, तर व्ही आय. त्यानंतर एक्स डबल आय कसं लिहितात, तर एक्स म्हणजे 10 असतात, एक्स आय म्हणजे 11 असतात, एक्स डबल आय म्हणजे 12. त्यानंतर आपल्याला सांगायचं आहे 15 रोमन संख्या चिन्हामध्ये कसं लिहितात. तर 10 साठी आपण एक्स लिहितो आणि 5 साठी आपण व्ही लिहितो. तर एक्स आणि व्ही म्हणजेच काय आलेलं आहे, तर 15. एक्स व्ही म्हणजेच 15. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे एक्स आय एक्स. काय दिलेलं आहे, एक्स आय एक्स म्हणजेच काय, तर एक्स म्हणजे 10 असतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर आय एक्स म्हणजे 9. 10 आणि 9 किती होतात, 19. तर अशा पद्धतीनं आपण हा जो काही बॉक्स आहे तो पूर्ण करू शकतो. बघा यानंतरचा प्रश्न घेऊया. प्रश्न चौथा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, की रोमन संख्या चिन्हाचा उपयोग करून संख्या लिहा. तर आपल्याला या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत. आपल्याला रोमन संख्या चिन्हाचा वापर करून त्या संख्या कशा लिहितात हे आपल्याला सांगायचं आहे. बघा प्रश्न तुम्हाला दिसतच आहे स्क्रीनवर. मी ते या ठिकाणी अंक तेवढे लिहून घेते. तर नंबर 1 ला आहे 9, नंबर 2
2, त्याच्यानंतर 3, 17, 4, 5 नंबरला आहे 11 आणि 6 नंबर 18. बघा. तर या ठिकाणी आपल्याला संख्या दिलेल्या आहेत. तर या संख्याचा आपल्याला काय करायचं आहे? रोमन संख्या चिन्हामध्ये आपण या संख्या लिहायच्या आहेत. तर बघा 9 कसं लिहितात? तर IX म्हणजेच 9. त्यानंतर 2 साठी आपण डबल आय लिहितो. त्यानंतर 17. 17 कसं लिहितात? तर X त्याच्यानंतर V आणि डबल आय म्हणजेच 17. त्यानंतर 4 साठी आपण काय करतो? I, V त्यानंतर 11. 11 कसं लिहितात? तर X, I. 18 साठी X, V, ट्रिपल आय. तर अशा पद्धतीनं तुम्ही ते लिहू शकता. बघा, याच्यानंतरचा प्रश्न घेऊया लगेच. बघा प्रश्न आहे, पुढील आंतरराष्ट्रीय अंकातील प्रत्येक संख्या रोमन संख्या चिन्हात लिहिलेली आहे. रोमन संख्या चिन्ह वापरून लिहिलेली संख्या बरोबर असल्यास त्याखाली राईटची खूण करायची आहे आणि जर चूक असेल तर आपण त्या ठिकाणी चूक अशी खूण करायची आहे आणि ती दुरुस्त पण करून दाखवायची आहे. जर एखादी संख्या चुकीची लिहिली असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला दुरुस्ती पण करायची आहे. तर मी ते बॉक्स तुम्हाला या ठिकाणी लिहून दाखवते. मग त्यानंतर आपण ते सोडवूया. बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न अशा पद्धतीचा आहे. या ठिकाणी आपल्याला आंतरराष्ट्रीय अंकात लेखन केलेलं आहे. त्याचबरोबर खालच्या बॉक्समध्ये रोमन संख्या चिन्हात लेखन केलेलं आहे आणि आपल्याला या ठिकाणी त्यांना जे दिलेलं आहे ते बरोबर आहे की चूक आहे हे सांगायचं आहे. त्याचबरोबर जर एखादं चूक असेल तर त्यामध्ये आपल्याला दुरुस्ती पण सुचवायची आहे. तर बघा पहिल्यांदाच आपण इथं 4चं बघूया. 4 आहेत. हे काय केलेले आहेत? आंतरराष्ट्रीय अंकात लेखन केलेलं आहे. त्यानंतर 4चं रोमन अंकामध्ये किंवा रोमन संख्या चिन्हामध्ये या ठिकाणी काय दिलेले आहेत? 4 वेळेस आय दिलेले आहेत. असंच लिहिता का आपण? तर लिहित नाहीत. ते आपण कसं लिहिता मग? तर या ठिकाणी जे काही दिलेलं आहे ते काय आहे? चूक आहे. बरोबर आहे का? आणि असं चिन्ह दाखवल्याच्या नंतर आपल्याला खाली काय करायचं आहे? दुरुस्ती पण लिहायची आहे. मग आपण 4 कसे लिहितो? तर ते लिहिता आपण IV अशा पद्धतीने. त्यानंतर या ठिकाणी 6 दिलेली आहेत आणि रोमन संख्या चिन्हामध्ये रोमन संख्या चिन्हामध्ये VI असंच लिहितात. म्हणजे हे जे दिलेलं आहे ते काय आहे? बरोबर आहे. आणि जर बरोबर असेल तर त्या ठिकाणी दुसरी काहीही आपल्याला दुरुस्ती करण्याची गरज नाही. त्यानंतर बघा या ठिकाणी 8 साठी काय केलेलं आहे? तर डबल IX लिहिलेलं आहे. तर हे काय आहे? चूक आहे. मग 8 साठी कसं लिहितात? तर 8 साठी आपण लिहिता व्ही ट्रिपल आय. हे जर डबल एकदा आय झालं तर ते म्हणजे काय असतात? ते असतात 6 आणि डबल आय असेल तर 7 आणि ट्रिपल आय असेल तर 8 अशा पद्धतीनं आपण त्याला लिहितो. ते त्यानंतर पहा 16 आहेत. तर ते 16 XVI अशाच पद्धतीनं लिहितात. म्हणजे हे काय आहे? बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी 15 दिलेलं आहे आणि 15 साठी त्यांनी वापरलेत ट्रिपल व्ही म्हणजे 3 वेळेस व्ही लिहिलंय. हे काय आहे? चुकीचं आहे. मग कसं लिहितात? तर ते लिहितात एक्स फी अशा पद्धतीनं तुम्ही याचं सोल्युशन करू शकता. बघा, हे आपलं उत्तर आहे. प्रश्न 5व्याचं. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला हा स्वाध्याय संपतो. परंतु खाली एक बॉक्स दिलेला आहे, ते तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर जे काही स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, त्यांच्यासाठी पण खूप महत्त्वाचं आहे. बघा, तुम्हाला बॉक्स समोर दिसतच आहे. तर या ठिकाणी LXDM ही जी काही संख्या चिन्ह आहेत, ती कशी लिहितात, ती या ठिकाणी दाखवलेलं आहे. बघा, रोमन संख्या चिन्ह जर आय असेल, तर त्यासाठी काय आय साठी आपण 1 वापरतो, व्ही साठी आपण 5 वापरतो,
एक्स साठी आपण 10 वापरतो. त्याचबरोबर एल कशासाठी वापरतात तर 50 या संख्येसाठी वापरतात. त्यानंतर सी म्हणजे 100 आणि डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे 1000. अशा पद्धतीनं या ठिकाणी जर आपल्याला ते रोमन संख्या चिन्ह माहीत असतील, तर परीक्षेमध्ये काय करतात, आपल्याला गणित विचारतात. जसं की उदाहरणार्थ पाहायचं झालं, तर डी भागिले सी दिलेलं असते. म्हणजेच काय तर डी ची किंमत आहे 500. डी ची किंमत किती आहे? 500 आणि सी ची किंमत आहे 100. म्हणजे याचं उत्तर आपल्याला काय मिळणार आहे? 100 एक 100 आणि 100 पाचा 500 म्हणजे याचं उत्तर आपल्याला काय 5 म्हणजेच काय मिळणार आहे? तर व्ही मिळणार आहे. आलं लक्षात? 5 म्हणजेच व्ही मिळणार आहे. अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका.